इथनं जायचं का तुला तर पडणार आहे. त्यांनी जी कामं करायची राहिली तर राहू देत, चालते. अशी जी कामं असतात ना, ज्यावेळी आपल्याला कंटाळा येतो त्यावेळी तीच कामं पहिल्यांदा करून घ्यायची. का ते सांगते, कारण जी आपल्याला महत्त्वाची म्हणजे रोज ती करायचीच असतात, केल्याशिवाय पर्याय नसतो का नाही. अशी कामं नंतर ठेवल्यानं काय होतं, किती जरी आपल्याला कामाचा कंटाळा आला, थकवा आला, तरी ती कामं आपल्याला करावीच लागतात आणि आपण करतो. म्हणून ती जी महत्त्वाची असतात, जी रोज करायचीच असतात, ती कामं शेवटी ठेवायची. आणि जी कामं का नाही एक दिवस राहिलं तर चालतं, एक आड केलं तर चालते. आता उदाहरणार्थ बघा, रात्री आमच्याकडे बेफान असा वारा सुटला होता. म्हणजे इतका वारा सुटला होता की पाऊस किती पण मोठा पडेल असं वाटत होतं. आणि गरमी पण इतकी वाढलेली, आणि त्यात मी कसं गरमीमुळं खिडकीनं असं जाळी लावलेले आहेत, म्हणजे डास पण आत येऊ नये आणि वारं पण यावं यासाठी, आणि दरवाजा ओपन केलेले आहेत. आणि या रात्रीच्या धुळीनं पण इतकं घरभर धूळ पसरलेले आहेत आणि मला फरशा पुसायचा एकदम कंटाळा येते. त्यामुळे कधी कधी काय होते, पहिल्यांदा किचनची बाहेरची बाकीची कामं आवरत बसले ना, जर फरशा राहिल्या ना, जास्तीच जर कंटाळा आला की नाही आज राहू दे उद्या पुसायला येतील असं होते. म्हणजे अशी ठराविक कामं असतात, जी राहिली तर राहू दे अशी असतात. तर आज ठरवलं की नाही तेच कामं आपण पहिल्यांदा करायचं, कारण बाकीची कामं आवरतं पण कंटाळा आला तर मग परत आणि आज हे धुळीनं सगळं तसंच राहून जाईल. म्हणून म्हटलं की नाही ते कामं पहिल्यांदा करायची. म्हणून कधी पण आपल्याला की नाही जे महत्त्वाची रोजची कामं करायचीच असते ती शेवटी ठेवायची. कारण किचनचं जेवण म्हणा बाकीचं म्हणा हे करायलाच लागते. त्यामुळे ते किती जरी कंटाळा आला तरी ते आपण हलगत डुलगत का असं ना करून घेतो. तर इथं सगळ्या घराच्या फरशा वगैरे सगळा पसारा आवरून कधी सगळं धूळ सगळी पुसून घेतली. त्यानंतर दारात ते सिमेंट लावलेलं आहे, कारण तिथं पाईपलाईन केलेली कधी त्यावेळेस चिर पडलेलं आणि ते घुशीनं कधी असं पोकळ करायला चालू केलेलं आहे. आणि इथं आमच्या इथं सापांची वगैरे भीती असते, कधी तर असं साप येऊन बसलेला पण कळायचं नाही. घरातून डायरेक्ट बाहेर आल्यानंतरच ते चिर होती, होल असं घुशीनं कधी एकदम खड्डा पाडलेला. मावशीनं तिथं सिमेंटचं पूर्ण असं खडी सिमेंट घालून भरून घेतलं होतं. त्याला वरच्यावर पाणी घालायला लागते, तर ते सगळं कधी पाणी दारात मारून घेतलं. आणि म्हटलं देवपूजा केलेली नव्हती, फुलं पहिल्यांदा काढून आणायची, कारण फुलांना वेळ झाला काढायला की काय होते माहिती आहे की आपण देवपूजा करणार नाही असं होतं आणि बाकीच्यांना दिसले की फुलं घेऊन जातात वेळपर्यंत काढलं नाही म्हणून म्हटलं पहिल्यांदा फुलं काढून न्यायची. त्यानंतर इथं 2 सुपं ही धुवून ठेवलेली आहेत. ह्यांना मला थोडासा कलर देऊन तुम्ही नवीन करते, कधी वेळ मिळेल तेव्हा ते करून घेईल. इथं काय कढीपत्ता आणला होता, तर कढीपत्त्याची पानं काढून कधी ठेवलेले नाही तर लगेच असं वाळतं. जरी फ्रीजमध्ये ठेवला की नाही तरी पण वाळते. ही पानं अशी काढून ठेवली की नाही जरी वाळला तरी आपल्याला ते वापरायला येते. म्हणून मी तसं कॅरीबॅगमध्ये करून ठेवलेलं आहे. बाटल्या पहिला बसून विकणे दुधाची वगैरे चहाची भांडी गोळा करून ठेवलेले आहे, सायकन काढलेलं. ते आता पहिला घासून घेऊया. चला भांडी झाले तर आता देवपूजा करून घेते. पानं घेऊन जाऊया वडीसाठी. इथनं जायचं का बघा आता पडणार आहे. बापरे
आला चपातीला पीठ मळून ठेवलेलं आहे, पण वड्या पहिल्यांदा लावणार, त्यानंतर चपात्या करून घ्यायच्या. पहिल्यांदा वडीला लागणारं जे हिरव्या मिरच्यापासूनच मी केलेलं आहे. जे काय मी घालते साहित्य ते सगळं मिक्सरला वाटण करून घेतले आणि आता पटापटा वड्या करून घेऊया. आळूवड्यानं कणी असं उलट सुलट करायचं. जर का तुम्हाला असं पदर करायचं, लेअर करायचं असतील तर, नसेल तर फक्त एकाच कणी आळूच्या पानावर पीठ पसरवायचं आणि त्याची घडी करायची. तशी पण साध्या पद्धतीने केली तरी पण छान लागते. आणि जर का तुम्हाला असं करायचं असेल ना, एक पदर असं एकमेकावर, तर असं उलट सुलट पानं घालायची. हां सगळ्या गुंडाळा करून घेते. इडलीच्या पात्रात कणी लावून घेते, म्हणजे पटकन होते. चाळणीला कणी गॅस जास्त लागते. तुम्हाला दाखवते ह्यात कणी चिंच घातली होती मी मिक्सरला, एकदम सगळं बारीक करून घेतलं कणी, तर चिंचुके राहिले होते. मी म्हणते मिक्सर चालू करताना वाजा करायला वाजा केला आणि ते असं लावताना कणी पाण्यास नाही जाणवलं हे चिंचुक आहेत. असं कधीतरी मी मिक्सर बाद करून टाकणार. चला आता एका बाजूला वडी होऊ दे, एका बाजूला चपाती करून घेते. तर इथं वडी लावून झालेल्या, चपाती पण झालेल्या, ओटा वगैरे पुसून कणी थोडीफार भांडी होती पळपट वगैरे ते घासून झालेले. आणि त्यानंतर मस्तपैकी मी एक झोप घेतली. थोडीशी मी जितकी कणी आता सकाळसाठी लागणारी तेवढीच मी फोडणीला टाकून घेतली होती वडी. त्यानंतर आराम केला. हे बघा नीलनं मॅगी वगैरे काय काय करून खाल्लेले. आपल्याला वाटणीनं ताटात काढून ठेवलेले, भैयाला भांड्यात ठेवलं होतं म्हणजे तो खाईल, आणि आपल्याला गार करत ठेवलेले. आणि ओट्यावर बघा कसा पसारा करून ठेवला आहे पोरांनी. जरा काहीतरी जो इकडे तिकडे झालं की लगेच इकडे काहीतरी किचनमध्ये कांड करून घेतात. चला असं एका बाजूला दूध ठेवलेलं आहे शिळं गरम करत, आणि एका बाजूला मस्तपैकी दोघांना चहा करून घेते. त्यानंतर मला वडी परत आता फोडणीला टाकायचे ह्यासाठी, कारण मी वडीचाच घाटच कणी मावशीसाठी घातला होता. कारण इथं माझी दुसरी मावशी आहे, ती परवा येताना कणी त्याच्या झुंक्याच्या थापी वड्या असतात ते आणि तांदळाच्या भाकरी घेऊन आले होते डब्यामध्ये. तर तिचा मी डबा ठेवून घेतला होता माझं काहीतरी द्यायचं म्हणून. तर आज म्हटलं आळूवडी करून देऊया, त्यासाठी मी घातलं होतं. आणि आता हे मस्तपैकी गार झालेले आळूवडी. सकाळी कणी थोडंसं आमच्यासाठी केलं त्यावेळी थोडंसं गरम होतं. आता हे असं पूर्णपणे गार झालेलं वड्या चांगल्या पडतात. तर मी थोड्याशा कणी जाडच केलेल्या आहेत, कारण मला फक्त आज फोडणीला टाकायचं. जर तुम्हाला फ्राय करायचे असतील कणी तर असे पातळ काप केले तरी चालतात. मला तीळ आणि कढीपत्ता टाकून कणी मस्तपैकी अशी खमंग फोडणी टाकायचे, त्यासाठी मी थोडीशी जाडसरच केलेली आहे. पहिल्यांदा सगळी भांडी बेसिनमध्ये टाकूया, नंतर आता फोडणीला घालून घेऊया. तर इथं तव्यामध्ये कणी मी आता कढीपत्ता, पांढरं तीळ टाकायचं, मस्तपैकी ते तडतडलं कणी की त्यामध्ये चिरलेल्या वड्या टाकायच्या, बाकी काहीच टाकायचं नाही. मोठ्या गॅसवरच कणी अशा असं डाग येई तोपर्यंत अशा भाजून घ्यायच्या, एकदम छान होतात. आणि अगदीच मला फ्राय करायचं झालं तर पसरट तवा ठेवायचा आणि त्यामध्ये एकसारख्या अशा लावून फक्त असं फ्राय करून घ्यायच्या.
मस्तपैकी वड्या तयार झालेल्या आहेत. आता त्या मावशीच्या डब्यामध्ये थोड्याशा काढून ठेवते, म्हणजे तिला द्यायला बरे. चला, ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथं बंद करते. आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.